नहीं निकाला अच्छा लगा। अरे भाई वो आता फिरून राहिलंच आहे का? ओके ओके थँक्यू बघा आपल्या प्रभाग क्रमांक 15 ड मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांना हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचार देखो सात रस्ता परिसरामध्ये आणि पंकाबीरच्या या ठिकाणी आम्ही सकाळची पदयात्रा प्रमाणपत्राची आम्ही इथून सुरुवात केली। त्यामध्ये आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सपना अलकोड आणि कल्पनाताई नरोटे यांच्यासोबत आम्ही सर्व प्रभाग या पूर्ण एरिया पिंजून काढलेला आहे आणि चांगला प्रतिसाद या परिसरामध्ये मिळत आहे आणि लोकांनी हिरिरीने भाग घेत आहे आणि लोक आमचे नातेवाईक इथं आहे, आमचे नातेवाईक बाहेर गेलेले, इथली जागा म्हणजे घर सोडून गेलेले, असे अनेक लोकांनी आम्हाला एवढं सहकार्य भावना लोकांमध्ये आहे ते आम्ही पहिल्यांदाच पाहत आहे आणि एक चांगला जसं आमचे अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे लोकांनी हा इलेक्शन हातात घेतलेले तर असंच प्रतिसाद 15 तारखेपर्यंत राहू दे अशी लोकांच्याकडून मी अपेक्षा करतो आणि जय हिंद। दरबी कलेक्शन या भागात पंकाव एरिया भागामध्ये आम्ही होमटोम करतो आहे। चारही उमेदवार आम्ही या ठिकाणी घराघरामध्ये पोचतो आहे आणि विकासाच्या व कामात जोरावर या ठिकाणी आम्ही मतं मागतो आहे। गेले 5 वर्षामध्ये अधिक कामं ह्या भागात झाले होते, त्यामुळे लोकांचा एक संपर्क असल्यामुळं आम्हाला जाणं सोपं पडतं आहे आणि काँग्रेस पक्षाची गेली अशी चारही उमेदवार या भागातनं निवडून आलते। यावेळेस केलं लोकांचा प्रचंड आशीर्वाद विश्वास असल्यामुळं चारही उमेदवार या ठिकाणी काँग्रेसचे या ठिकाणी विजय होते। नमस्कार, मी सपना सिद्धराम मॅगेरी उर्फ अलकोड। मी प्रभाग क्रमांक 15मधून आले, उमेदवार आहे। मी सध्या आता सकाळपासून प्रचार करत आहोत। 7 रस्त्याच्या एरियात आहोत आम्ही। लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे। नमस्कार, मी शहर अध्यक्ष यांची कन्या चेतन भाऊंची मुलगी संयुक्ता चेतन नरोटे आज या ठिकाणी जनतेला आवाहन करते की आम्हाला तुम्ही पॅनल टू पॅनल या सगळ्यांना मदत करा, तुमचं मतदान करा। मगाशीच मी एक व्हिडिओ पाहिलेला की त्यांचं मत आहे की 1500चं ते आता 2100 करणार। मला सांगा, लाडकी बहीण ह्या योजनेने तुमचे कामं सॉल्व्ह होतील का? असे ते पैसे किती दिवस तुम्हाला पुरणार आहेत? एकीकडे आता त्यांचं मत आहे की ते 2100 करतील, त्यातले अर्धे तर GSTला जाणार, अर्धे तर म्हणजे काय त्याचा यूजच काय आहे? कारण महागाई किती वाढलेली आहे, पेट्रोल, डिझेल, ऑइल। म्हणजे त्या बहिणीच्या योजनेला तुम्ही बळी पडू नका, कारण त्याने तुमचे गटारीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत, पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत किंवा दुसरे इतर कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत। त्यामुळं तुम्ही विचार करा आणि जो सक्षम आहे, जो काम करणारा नगरसेवक आहे, जो इतरांच्या म्हणजे जो जनतेतून आलेला नगरसेवक आहे, त्यांना मदत करा। आमच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे किंवा आता हे जे आपले सपनाताई अलकोड आहेत, कल्पनाताई नरोटे आहेत, ते पण तुम्हाला त्याच पद्धतीने काम
करतील. चेतन भाऊंचं तर तुम्हाला काम सगळ्यांनाच माहिती. एका फोनवर त्यांचे कामं होतात. आमच्या चाळीत तुम्ही येऊन बघू शकता. तिथं कुठलाही म्हणजे कसलाही प्रॉब्लेम नाही आहे लोकांना. पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत. बोर आम्ही प्रत्येक घराजवळ म्हणजे ज्यांच्या ठिकाणी 4-5 घरांच्या जवळ आम्ही बोर मारून दिलेत किंवा इतर दुसरे कोणतेही कामं असतील ते आम्ही करून दिलेले आहेत. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही योग्य नगरसेवकांना निवडून द्या. जे तुमच्यासाठी लढणार आहेत त्यांना निवडून द्या, ना की फक्त सत्तेसाठी किंवा सत्तेत जाण्यासाठी लढत आहेत त्यांना मदत करू नका, अशीच मी विनंती करते. आणि एकच बोलते की सत्तेत असण्यापेक्षा सत्य माणसाला तुम्ही मदत करा. धन्यवाद.